उद्धव ठाकरे हे मुंबईमधल्या लँड स्कॅमचे बादशहा. भाजपचे नेते आशिष शेलार यांचा हल्लाबोल. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शेलार यांचे गंभीर आरोप. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा पुढच्या महिन्यातच शक्य. राज ठाकरे 30 एप्रिलला तर उद्धव ठाकरे 4 मे रोजी परदेशामधून परतणार. उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक. संजय राऊतांची माहिती. सुनेत्रा काकी आणि अजित काकांबद्दल प्रेम आणि आदर कायम. युगेंद्र पवार यांचं स्पष्टीकरण. विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि खासदार सुनेत्रा पवार एकत्र. जनतेच्या कामांसाठी एकत्र यावं लागतं. अजित पवारांबरोबरच्या भेटीवरती शरद पवार यांनी मौन सोडलं. सरकारमधल्या प्रतिनिधींशी बोलण्यात काय चुकीचं, असाही सवाल. पाणी टंचाईवरती मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. तर उपलब्ध पाणीसाठ्यामधून पुरवठा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. उपमुख्यमंत्र्यांची माहिती. जैन धर्मीयांच्या भावना दुखावल्यास माफी मागतो. अल्पसंख्याक आयोगामधील सुनावणीच्या दरम्यान मुंबई मनपाची भूमिका. पालिका अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल का करू नयेत, असा आयोगाच्या अध्यक्षांचा पालिकेला सवाल. बीडमध्ये 3 तरुणींची छळाला कंटाळून आत्महत्या. मुलीच्या न्यायासाठी एकनाथ शिंदेंना पत्र लिहिणाऱ्या माऊलीचा आरोप. जालन्यातही तरुणाने बदनामीची धमकी दिल्यामुळे तरुणीने आयुष्य संपवलं. शरबत जिहादच्या वक्तव्यावरती बाबा रामदेवांना दिल्ली हायकोर्टानं फटकारलं. कोर्टाच्या अंतरात्म्याला झटका लागल्याचं मत. रूह अफजानं घेतली होती कोर्टात धाव. यूपीएससी परीक्षेमध्ये यूपीची शक्ती दुबे देशात अव्वल, तर पुण्याचा अर्चित डोंगरे महाराष्ट्रातून पहिला आणि देशातून तिसरा. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयामुळे 4,63,000 मच्छीमारांना फायदा होणार. तर गोसेखुर्द प्रकल्पाला 26,000 कोटींचा निधी. भंडारा, चंद्रपूर, नागपूरच्या शेतकऱ्यांना लाभ होणार. कोल्हापूरमध्ये कणेरी फाट्याजवळ धावत्या टेम्पोमधील सळ्या थेट कारमध्ये शिरल्या. चालक किरकोळरित्या जखमी. अंगावरती काटा आणणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद. कर्नाटकच्या माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये नवी माहिती समोर. ओम प्रकाशच कुटुंबियांना धमक्या देत होते. मारेकरी पत्नी पल्लवीचा पोलिसांना जबाब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.